आपण बघत आहोत 12 मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट आणि आज आपण सुरू करणार आहोत चॅप्टर नंबर 2 मॅट्रायसेस. सर्वात इजी चॅप्टर्स मानलं जातं याला. हे चॅप्टर्स आपल्याला बोर्डच्या एक्झामसाठी 6 मार्क्ससाठी विचारलं जातं. तर या 6 मार्क्ससाठी आपल्याला ह्या 3 कन्सेप्ट बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर पहिली बघा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, दिलेल्या मॅट्रिक्सच्या रो किंवा कॉलम्सवरती जे काय आपण ऑपरेशन करणार आहोत त्याला म्हणणार एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा. तर इन्व्हर्स काढण्यासाठी 2 मेथड्स आहे. इन्व्हर्स काढण्यासाठी 2 मेथड आहे. पहिली आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे हीच. आणि दुसरी आहे इन्व्हर्स काढण्यासाठी ॲडजॉईंट मेथड. कोणती? ॲडजॉईंट. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस म्हणजे काय, दिलेलं सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असेल, एखाद्या लिनियर इक्वेशनची सिस्टीम असेल तर त्या लिनियर इक्वेशन ऑफ सिस्टीमचे सोल्युशन्स, हे सोल्युशन काढण्यासाठी 2 मेथड्स आहे. एक आहे रिडक्शन आणि दुसरी आहे इन्व्हर्जन. ठीक आहे. रिडक्शन आणि इन्व्हर्जन. रिडक्शन आणि दुसरी आहे इन्व्हर्जन. आणि त्यानंतर इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्सचे 2 टाईप्स आहे. दुसरा आहे ॲडजॉईंट आणि पहिला आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. आपल्याला एवढ्याच गोष्टी बघायच्या आहे 6 मार्क्ससाठी. ठीक आहे. सर्वात छोटं चॅप्टर आहे आणि वेटेज पण चांगलं आहे. ठीक आहे. बघा आपण काही एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचे सिम्बॉल बघणार आहोत. आता पहिला सिम्बॉल आहे RI. या सिम्बॉलला म्हणता इंटरचेंज. आपण लॉजिकमध्ये याला डबल इम्प्लाइज म्हटलं होतं. इथं म्हणणार इंटरचेंज. RJ म्हणजे काय, समजा दिलेला एखादा मॅट्रिक्स असेल. बघा आपण मॅट्रिक्स बघू. समजा आपल्याला मॅट्रिक्स दिला आहे 3 2 1 4 2 -1. 2/2चा 2/3चा मॅट्रिक्स बघितला. आता 2/3 म्हणजे काय, ही ऑर्डर असते. 2/3 ते आपण लिहितो 2/3. आता हा 2 म्हणजे 2 रोज. ठीक आहे. पहिल्यांदा आपण काय लिहिणार, रोज, आणि नंतर असतो आपला कॉलम म्हणजे 2 रोज आणि 3 कॉलम्स. हे आपलं 11th झालेलं आहे. बरोबर आहे. 2 रोज 3 कॉलम्स. आता दिलेल्या मॅट्रिक्समध्ये आपण काय करणार आहे, RI इंटरचेंज RJ म्हणजे काय, I नंबरचा रो इंटरचेंज करणार आहे कोणासोबत, RJ सोबत. आता इथं आपले समजा 2च आहे. आपण अजून एखादा रो टाकून घेऊ. 1 टाकू किंवा 2 टाकू. 5 -1 0 3 -7 9. ठीक आहे. आता याची ऑर्डर झाली 4/3. या मॅट्रिक्सची ऑर्डर झाली 4 रो 3 कॉलम्स. ठीक आहे. आता आपण समजा म्हटलं पहिलं ऑपरेशन आहे आपलं RI इंटरचेंज RJ म्हणजे आपल्याला ऑपरेशन करायचं आहे की R2 जो आहे तो इंटरचेंज करायचा आहे R3 सोबत. काय म्हटलं आपण, R2 इंटरचेंज R3 म्हणजे काय करणार बघा, ऑपरेशन कोणाकोणावरती आहे, R2 आणि R3 वरती. R1ला आणि R4ला काही फरक पडणार नाही. R1 जो आहे तोच राहील आणि R4 पण जो होता तोच राहील. फरक कोणाला पडेल, फक्त R2 आणि R3ला. मग काय होईल, R2च्या जागेवरती कोण येणार, R3 म्हणजे 5 -1 0. ठीक आहे. R3 जो होता तो कुठे आला, R2च्या जागी, आणि R2 कुठे जाणार, R3च्या जागी. याला म्हणणार RI इंटरचेंज RJ. ठीक आहे. 2 कॉलममध्ये रोमध्ये केलेला इंटरचेंज. सेम तसंच CI इंटरचेंज CJ. कुठलेही 2 कॉलम जर आपण इंटरचेंज केले तर त्याला म्हणणार CI इंटरचेंज CJ. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा बघा RI. आता हा इंटरचेंज नाही, हे काय आहे, RI वरती ऑपरेशन आहे. इथे ह्या सिम्बॉलला काय म्हणणार आपण, ऑपरेशन. कोणावरती, RI वरती. काय ऑपरेशन आहे, तर RIला K टाईम मल्टिपल करणार. ठीक आहे. या सिम्बॉलचा अर्थ काय, जो काय आपला RI नंबरचा रो आहे त्याच्यावरती आपण ऑपरेशन करणार. हा सिम्बॉल म्हणजे आपण ऑपरेशन घेणार. काय ऑपरेशन घेणार, K टाईम RI. ठीक आहे. समजा दिलेला हा आपला मॅट्रिक्स आहे. आपण म्हटलं याच्यावरती ऑपरेशन करणारे समजा R2 वरती आणि ऑपरेशन करणारे 2 टाईम R2. इथे लक्षात. याचा अर्थ काय, आपण R2 वरती ऑपरेशन करतोय. काय, 2 टाईम R2. म्हणजे बघा ऑपरेशन कोणावरती करतोय, तर R2 वरती. बरोबर आहे. म्हणजे R1ला
R3ला आणि R4ला फरक पडणार नाही, बरोबर आहे ना. ऑपरेशन जर आपण R2 वरती करतोय तर R1 इथे मायनस होता का, ठीक आहे, असेल किंवा नसेल. R1ला फरक पडणार नाही, R2ला फरक पडणार नाही, सॉरी R2ला फरक पडेल, R3ला नाही आणि R4ला नाही, ठीक आहे. म्हणजे R1 R3 आणि R4 ॲज इट इज, फक्त आपण चेंज काय करणार आहे, R2ला ट्वाईस करणार आहे, 2 टाईम R2 म्हणजे 4चा झाला 8, 2चा होणार 4 आणि -1चा होणार -2, ठीक आहे. याला म्हणणार RI ऑपरेशन K टाईम RI, ठीक आहे. त्याच्यानंतर CI वरती ऑपरेशन सेम आहे. CI वरती काय ऑपरेशन, K टाईम CI. जसं आपण रोला केलं तसंच काय करणार, कॉलमला करणार. समजा असं असेल, आपण C3 वरती ऑपरेशन घेणार आणि आपलं ऑपरेशन असेल -3 टाईम C3, -3 टाईम C3, ठीक आहे. म्हणजे बघा C1 आणि C2ला फरक नाही पडणार, C1 आणि C2ला फरक पडणार नाही. मग C1 जो आहे तो ॲज इट इज राहील, C2 पण जो आहे तो ॲज इट इज राहील आणि C3 वरती काय होईल, -3 टाईम C3, -3 टाईम C3. म्हणजे बघा 1 × -3 -3, 0 × -3 0, -1 × -3 +3 होईल आणि 9 × -3 -27. याला आपण म्हणणार कॉलमवरती ऑपरेशन. त्याच्यानंतर पुढचं बघा, ऑपरेशन करणारे RI वरती ऑपरेशन काय आहे, RI + K टाईम RJ. म्हणजे RI जो रो आहे त्याच्यामध्ये आपण कुठला तरी एक J नंबरचा रो K टाईम ॲड करणार आहे, ठीक आहे. K टाईम ॲड करणार आहोत. बघा समजा आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल 2×2चा मॅट्रिक्स घेऊ आपण किंवा 2×3चा घेऊ. बघा 3×2चा मॅट्रिक्स घेतला आणि आपण म्हटलं की R1 वरती ऑपरेशन करू, R1 + 2 टाईम R3, ठीक आहे. R1 + 2 टाईम R3 सेम आहे, RI + K टाईम RJ. Kची व्हॅल्यू आपण 2 घेतली, ठीक आहे. बघा म्हणजे कसं होईल, R1 वरती जर ऑपरेशन करतोय आपण तर R2 आणि R3 ॲज इट इज राहील, R2 आणि R3 ॲज इट इज. ऑपरेशन कोणा होणार, R1 वरती, R1 + 2 टाईम R3. बघा R1ची व्हॅल्यू किती आहे, 2 + 2 टाईम करस्पॉन्डिंग R3 किती आहे, -1. म्हणजे किती झाले, 2 + 2 × -1 म्हणजे -1 -2, 2 - 2 इथे येणार 0. तसंच बघा आता R1ची व्हॅल्यू किती आहे, 3, बरोबर आहे. या पोझिशनला इथे किती होता पुसून टाकला मी, समजा इथे असेल आपला 2 असेल, ठीक आहे. R3ची व्हॅल्यू किती आहे, 3. आता +2 टाईम R3, ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे 3 + 2 टाईम R3, R3ची व्हॅल्यू किती आहे, 2. म्हणजे किती झाले, 3 + 2 × 2 4 + 3 7, ठीक आहे. या ऑपरेशनला म्हणतो आपण, या ऑपरेशनला काय म्हणणार, RI + K टाईम RJ. सिमिलरली कॉलमवरती आहे CI + K टाईम CJ, ठीक आहे, ठीक आहे. आता आपण एक्झरसाइज 2.1 कडे जाऊया. बघा क्वेश्चन नंबर 1 दिला आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 1, अप्लाय गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. जे काही एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन दिलेलं असेल ते आपल्याला फॉलोइंग मॅट्रिक्सवरती अप्लाय करायचं आहे. आता पहिला मॅट्रिक्स दिला आहे A = 1 0 -1 3, 1 0 -1 3. आणि बघा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे R1 इंटरचेंज R2, R1 इंटरचेंज R2. म्हणजे आपण काय करणार, दिलेला मॅट्रिक्स पहिल्यांदा ॲज इट इज लिहिणार. गिवन काय दिलं आहे, A = मॅट्रिक्स 1 0 -1 3. याच्यावरती ऑपरेशन काय करायचं आहे, ऑपरेशन करायचं आहे R1 इंटरचेंज R2. काय करायचं आहे ऑपरेशन, R1 इंटरचेंज R2. इथे आपण ॲप्लाइंग म्हणणार, ॲप्लाइंग R1 इंटरचेंज R2. बघा म्हणजे काय होईल, A. आता जो काही नवीन मॅट्रिक्स भेटणार आहे त्याला आपण =च्या ऐवजी इक्विवॅलन्स म्हणणार. काय म्हणणार, इक्विवॅलन्स. हे इक्विवॅलन्सचा सिम्बॉल आहे, A इक्विवॅलन्स
म्हणजे आपण ऑपरेशन केल्यानंतर एलिमेंटरी ऑपरेशन केल्यानंतर जो काही नवीन मॅट्रिक्स भेटतो तो इक्वल असतो किंवा इक्विवॅलन्स असतो. काय असतो? इक्वल किंवा इक्विवॅलन्स. मग आपण इथे सिम्बॉल यूज करणार इक्विवॅलन्सचा. बघा आता फक्त काय होणार आहे, जो R1 होता तो R2 होईल आणि जो R2 होता तो R1 होईल. रो 1च्या जागी रो 2 आला आणि रो 2च्या जागी रो 1 येईल. ठीक आहे, या पद्धतीने. बघा सेकंड एक्झाम्पल काय दिलं आहे. सेकंड एक्झाम्पल दिलं आहे बी इक्वल टू दिला आहे. पहिला रो 1 -1 3 आणि सेकंड रो दिला आहे 2 5 4 आणि याच्यावरती ऑपरेशन करायचं आहे आपल्याला. R1 वरती ऑपरेशन आहे R1 - R2. R1 वरती ऑपरेशन आहे R1 - R2. ठीक आहे, काय करणार, पहिल्यांदा गिवन मॅट्रिक्स लिहून घेणार. गिवन दिलं आहे आपल्याला मॅट्रिक्स B इक्वल टू 1 - 1 3 2 5 4. 2 5 4 हा मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे आणि याच्यावरती अप्लाय करायचं आहे आपल्याला. अप्लाइंग ऑपरेशन करायचं आहे R1 वरती R1 - R2. ऑपरेशन करायचं आहे R1 वरती R1 - R2. म्हणजे काय होतं आहे, आपला ऑपरेशन जर R1 वरती आहे तर R2ला फरक पडणार नाही. म्हणून आपण म्हणणार बी इक्विवॅलन्स. ठीक आहे, बी इक्विवॅलन्स R1 मधून R2 काय करायचा, मायनस. R1 मधून R2 करायचं आहे मायनस. मग R1ची व्हॅल्यू बघा, करस्पॉन्डिंग एलिमेंट बघायचे. R1ची व्हॅल्यू 1 आहे, याच्यामधून मायनस करणार 2. 1 मधून 2 गेला, किती उरला, -1. नंतर -1 -R2 म्हणजे काय, -1 - 5. -1 - 5 झाली -6. 3 - 4 बरोबर आहे. 3 - 4 म्हणजे किती उरले, -1. आणि ऑपरेशन R1 वरती आहे म्हणजे R2ला काही फरक पडणार नाही. हे आलं आपलं आन्सर. ठीक आहे, इथे लक्षात, आपण जर R1 वरती ऑपरेशन करते तर R2ला फरक पडणार नाही. आणि R1 वरती ऑपरेशन काय आहे, R1 मधून R2 मायनस करायचं आहे. R1 - R2 म्हणजे बघा 1 - 2 किती येणार, 1 - 2 म्हणजे -1 आला. -1 - 5 -6. 3 - 4 3 मधून -4 गेले, -1 आणि R2 ॲज इट इज. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा तिसरं एक्झाम्पल बघू. बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 A इक्वल टू 5 4 1 3 आणि याच्यावरती ऑपरेशन करायचं आहे आपल्याला. C1 इंटरचेंज C3 आणि मॅट्रिक्स B दिला आहे 3 1 4 5. याच्यावरती ऑपरेशन आहे R1 इंटरचेंज R2. ठीक आहे, आता काय म्हटलं आहे, व्हॉट डू यू ऑब्झर्व. हे दोघं ऑपरेशन केल्यानंतर तुम्ही काय ऑब्झर्व केलं. ठीक आहे, बघूया आपण. मग पहिल्यांदा मॅट्रिक्स A घेऊ. A इक्वल टू मॅट्रिक्स 5 4 1 3. याच्यावरती ऑपरेशन करायचं आहे आपल्याला C1 इंटरचेंज C3. ठीक आहे, अप्लाय काय करायचं आहे, अप्लाइंग C1 इंटरचेंज C3. बघा काय होतं आहे, A इक्विवॅलन्स. आता C1 वरती जर इथं C2 आहे, C2 इथे जर आपल्याला इंटरचेंज करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, पहिला कॉलम हा दुसऱ्याच्या जागी आणि दुसरा कॉलम हा पहिल्याच्या जागी. बघा ओके, C1 इंटरचेंज C2. दुसरा कॉलम जो होता तो पहिल्याच्या ठिकाणी, पहिला कॉलम जो होता दुसऱ्याच्या ठिकाणी. हे झालं आपलं पहिलं ऑपरेशन. त्याच्यानंतर आता बघू, नाव B दिलेलं आहे आपल्याला 3 1 आणि 4 5. 3 1 आणि 4 5 आणि याच्यावरती ऑपरेशन करायचं आहे R1 इंटरचेंज R2. ठीक आहे, याला नंबर 1 देऊ. याच्यावरती ऑपरेशन करायचं आहे अप्लाय R1 इंटरचेंज R2. R1 इंटरचेंज R2. बघा काय भेटतं आहे, सेकंड रो फर्स्टच्या जागी फर्स्ट रो
सेकंडच्या जागी, म्हणजेच बी इक्विवॅलन्स टू बघा 3-1 जो रो आहे तो खाली येईल, बरोबर आहे. 3-1 जो रो आहे तो खाली येईल आणि 4-5 जो रो आहे तो पोझिशनला जाईल पहिल्या रोच्या, या पद्धतीने, आणि याला म्हणणार आपण सेकंड. आता बघा हे दोघी एक आणि सेकंड इक्वेशन कम्पेअर करा. बघा दोघी इक्वेशन कसे दिसत आहे, सेम. म्हणजे आपण काय म्हणणार की फ्रॉम 1 and 2 वी ऑब्झर्व दॅट. काय ऑब्झर्व केलं, फ्रॉम 1 and 2 वी ऑब्झर्व दॅट A इक्वल टू बी. A इक्वल टू बी म्हणजे मॅट्रिक्स A आणि जो बी आला ते कसे आले, इक्वल्स आले. दॅट इज द मॅट्रिक्स A and B आर इक्वल. ओके. बघा का आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे, क्वेश्चन नंबर 4. ए इक्वल टू मॅट्रिक्स दिला आहे 1 2 -1 0 1 3. या मॅट्रिक्सवरती ऑपरेशन दिलं आहे ट्वाईस C2, बरोबर. या मॅट्रिक्सवरती ऑपरेशन दिलं आहे ट्वाईस C2. आणि सेकंड मॅट्रिक्स जो दिला आहे बी, बघा बी दिला आहे 0 1 2 2 4 5. या मॅट्रिक्सवरती ऑपरेशन दिलं आहे -3 टाइम R1. ऑपरेशन दिलं आहे -3 टाइम R1 आणि म्हटलं आहे फाइंड द ॲडिशन ऑफ 2 न्यू मॅट्रायसेस. म्हणजे यांचे ऑपरेशन केल्यानंतर जे काही 2 मॅट्रायसेस आपल्याला भेटणार त्यांची काय करायची, ॲडिशन. ठीक आहे. बघूया मग आन्सर. आपल्याला ए मॅट्रिक्स दिला आहे 1 2 -1 0 1 3. ठीक आहे. या मॅट्रिक्सवरती ॲप्लाय काय करायचं आहे, आपल्याला ऑपरेशन घ्यायचं आहे ॲप्लाईंग ट्वाईस C2. म्हणजे जो काही आपल्याला नवीन ए भेटणार आहे, ए इक्विवॅलन्स टू बघा ऑपरेशन हे C2 वरती आहे, बरोबर आहे. म्हणजे C1 आणि C2ला काही फरक पडणार नाही आहे. C1 आणि C2ला काही फरक पडणार नाही. म्हणजे C1 जो आहे 1 0 तो ॲज इट इज. C2 जो आहे ट्वाईस 2 आणि 1 हा ॲज इट इज. आणि ऑपरेशन कोणावरती, सॉरी ऑपरेशन आहे C2 वरती. C2 वरती ऑपरेशन आहे म्हणजे काय होईल, बघा C2 वरती ऑपरेशन आहे म्हणजे काय होईल, 2 टाइम्स C2 2 × 2 होणार 4 आणि 2 × 1 2. C3 वरती ऑपरेशन नाही आहे म्हणजे C3 ॲज इट इज येईल -1 आणि 3. हा आला तुमचा ए. ठीक आहे. याला नंबर देऊ आपण 1. आता बघा दुसरं ऑपरेशन काय, -3 टाइम R1. ऑपरेशन बी वरती आहे, सॉरी मॅट्रिक्स बी वरती. मॅट्रिक्स बी दिला आहे आपल्याला 1 0 2 2 4 5. ठीक आहे. आणि या मॅट्रिक्सवरती ऑपरेशन घ्यायचं आहे, ॲप्लाय करायचं आहे आपल्याला -3 टाइम R1 वरती ऑपरेशन घ्यायचं आहे. काय करायचं आहे, R1 वरती आपल्याला ऑपरेशन घ्यायचं आहे. म्हणजे R2ला काहीही फरक पडणार नाही. R2 जो होता तोच राहील 2 4 5 ॲज इट इज. R2 जो होता तो ॲज इट इज राहील. R1ला काय करायचं, -3ने मल्टिपल करायचं. 1 × -3 -3 0 × -3 0 2 × -3 -6. हा आला आपला मॅट्रिक्स बी, नवीन मॅट्रिक्स. हा आला न्यू मॅट्रिक्स बी. आता करायचं काय, फाइंड द ॲडिशन ऑफ 2 न्यू मॅट्रायसेस. म्हणजे जे काही 2 मॅट्रिक्स भेटली नवीन यांची ॲडिशन. नाव ॲडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2ची काय करायचे, ॲडिशन. म्हणजेच काय, ए प्लस बी इक्वल टू बघा ए मॅट्रिक्स दिला आहे आपल्याला 1 4 -1 0 2 3. आणि सेकंड मॅट्रिक्स आहे बी -3 0 -6 2 4 5. बघा आपण 11th बघितलं आहे 2 मॅट्रिक्सची ॲडिशन केव्हा होते. दिलेल्या 2 मॅट्रिक्सची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन केव्हा होणार, जेव्हा त्या मॅट्रिक्सची काय सेम पाहिजे, ऑर्डर्स. दिलेल्या दोघी मॅट्रिक्सची ऑर्डर जर सेम असेल तरच त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होणार आहे. मग आपल्याला बघा जो मॅट्रिक्स ए दिला आहे त्याची ऑर्डर काय आहे, 2 रो आहे आणि 3 कॉलम्स आहे. म्हणजे ऑर्डर झाली 2/3.
इथे बघा 2 रोज आहे आणि 3 कॉलम्स आहे, म्हणजे याची पण ऑर्डर झाली 2/3, म्हणजे यांची ॲडिशन होणार आहे. बघा आता ॲडिशन करताना आपण काय करतो, करस्पॉन्डिंग एलिमेंटची ॲडिशन करतो. करस्पॉन्डिंग एलिमेंट्सची ॲडिशन बघा काय, मग 1चा करस्पॉन्डिंग एलिमेंट आहे -3, म्हणजे ॲडिशन कोणाची होणार, 1 + -3 किती येणार, -2, बरोबर आहे. नंतर 4 + 4चा करस्पॉन्डिंग एलिमेंट 0 आहे, 4चा करस्पॉन्डिंग एलिमेंट 0, म्हणजे काय येईल, 4 + 0 म्हणजे 4 येईल. नंतर -1 + -6 किती येणार, -7. बघा 0चा करस्पॉन्डिंग 2 म्हणजे 0 + 2 2, 2चा करस्पॉन्डिंग 4, 2 + 4 6 आणि 3च्या करस्पॉन्डिंग 5, 5 + 3 8. हे आलं आपलं ॲडिशन. ठीक आहे, जे 2 नवीन मॅट्रिक्स भेटले त्या 2 नवीन मॅट्रिक्सची ॲडिशन. ओके, सिम्पल आहे. 11thला आपलं थोडं हे पार्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे 12thला कुठलीही अडचण यायला नाही पाहिजे. एक्झरसाइज 2.1साठी. ठीक आहे, 2.1 ही पूर्ण डिपेंड आहे 11thवरती. बघा क्वेश्चन नंबर 5 दिला आहे आपल्याला. 3/3चा मॅट्रिक्स दिला आहे, 1 - 1 3, 2 1 0 आणि 3 3 1. या मॅट्रिक्सवरती बघा काय ऑपरेशन करायचं आहे आपल्याला. पहिलं ऑपरेशन आहे 3 टाइम R3. काय करायचं आहे, रो नंबर 3ला 3 टाइम करायचं आहे, आणि त्यानंतर पुढचं ऑपरेशन आहे C3 + 2 C2. बरोबर आहे, C3 + 2 C2, म्हणजे अगोदर हे ऑपरेशन करून घ्यायचं. हे ऑपरेशन झाल्यानंतर म्हटले बघा अँड देन हे ऑपरेशन करायचं आहे. ठीक आहे, मग आता आपण पहिल्यांदा काय करू, दिलेला गिवन मॅट्रिक्स लिहून घेणार. गिवन मॅट्रिक्स दिला आहे, ए दिला आहे आपल्याला 1 - 1 आणि 3, 2 1 0 3 3 1. याच्यावरती ॲप्लाय करणार आपण पहिलं ऑपरेशन 3 टाइम R3, 3 टाइम R3. बघा मग R3वरती जर ऑपरेशन आहे तर R1ला आणि R2ला काही फरक पडणार नाही. बरोबर आहे, R3वरती जर ऑपरेशन आहे तर R2 आणि R1ला काही फरक पडणार नाही, म्हणजे आपण R1 आणि R2 ॲज इट इज लिहून घेणार. R1 आणि R2 आपण ॲज इट इज लिहून घेणार. ठीक आहे, आता 3 टाइम काय करायचं, R3, म्हणजे R3ला 3ने मल्टिपल करायचं. 3 × 3 9, 3 × 3 9 आणि 3 × 1 3. ठीक आहे, झालं ऑपरेशन R3. ऑपरेशन 3 टाइम R3 आपलं झालं. आता त्यानंतर पुढचं ऑपरेशन काय आहे, C3 + 2 C3. याच्यावरतीच आपण ॲप्लाय करणार. ॲप्लाईंग C3 + 2 C2. C3 + 2 C2. आता इथे बघा ऑपरेशन कोणावरती, महत्त्वाची गोष्ट आहे की ऑपरेशन घ्यायचं कोणावरती, C3 + 2 C3. आता ऑपरेशन C3वरती घ्यायचं की C2वरती घ्यायचं. जो पहिला असतो, पहिला कोण आहे, C3, तर याचा अर्थ ऑपरेशन C3वरती आहे. काय ऑपरेशन आहे, C3मध्ये 2 टाइम C2 ॲड करायचा. ठीक आहे, कोणामध्ये ॲड करायचा, C3मध्ये 2 टाइम C2 ॲड करायचा. म्हणजे कसं येईल बघा, A इक्विव्हॅलंट टू. बघा आता ऑपरेशन जर जो पहिला असतो त्याच्यावरती ऑपरेशन, म्हणजे C3वरती ऑपरेशन, म्हणजे आपला C1 आणि C2 जो आहे तो ॲज इट इज येईल. C1 आणि C2 ॲज इट इज आपण लिहून घेतले. ठीक आहे, C1 आणि C2 ॲज इट इज लिहून घेतले. आता C3वरती ऑपरेशन करा. C3मध्ये 2 टाइम C2 ॲड करा. मग C3ची एंट्री किती आहे, 3. बघा पहिली एंट्री आहे 3. 3मध्ये 2 टाइम C2 ॲड करायचा. 2 टाइम इथे 1 आहे, याचा 2 टाइम म्हणजे -2. -2 ॲड करायचा कोणामध्ये, 3मध्ये, म्हणजे किती झाली 1. इथे लक्षात, C3 म्हणजे 3 आहे. 3मध्ये काय ॲड करायचं आहे, 2 टाइम C2. C2ची व्हॅल्यू -1, त्याचा 2 टाइम करायचा. -1चा 2 टाइम म्हणजे -2. -2 + 3 म्हणजे किती, 1. तसंच येते. C3ची व्हॅल्यू 0 आहे. बरोबर, C3ची व्हॅल्यू किती आहे, 0. 0 + 2 टाइम C2 म्हणजे 2. 1 × 2 म्हणजे किती, 2. म्हणजे किती येईल, 0 + 2 2 येईल. आणि इथे
C3ची व्हॅल्यू 3 आहे, त्याच्यामध्ये ॲड करणार 2 टाइम्स C2. 2 टाइम्स C2 म्हणजे 9. 9 इंटू 2 18. 18 प्लस 3 21. या पद्धतीने आपला आन्सर येईल. बघा, पहिल्यांदा आपण ऑपरेशन केलं 3 टाइम R3 आणि जे काही आलं त्याच्यावरती परत ऑपरेशन केलं C3 प्लस ट्वाईस C2. ठीक आहे. आता आपण बघू नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. मॅट्रिक्स दिला आहे A. ठीक आहे. हा मॅट्रिक्स आणि एक्झाम्पल नंबर आत्ता आपण जे सॉल्व केलं 5, दोघांचे मॅट्रिक्स सेम आहे. ठीक आहे. आणि ऑपरेशन पण सेमच आहे, फक्त फरक काय, 5व्या एक्झाम्पलमध्ये 3 टाइम R3 हे ऑपरेशन पहिल्यांदा होतं आणि म्हटलं होतं अँड देन C3 प्लस ट्वाईस C3. ठीक आहे. आता इथे फक्त फरक काय की C3 प्लस ट्वाईस C2 हे ऑपरेशन अगोदर करायचं आहे आणि 3 टाइम R3 ऑपरेशन नंतर करायचं आहे. ठीक आहे. बघा, मग आपण करून बघू. आपल्याला A दिलेला आहे 1 - 1 3 ट्वाईस 1 0 3 3 1. हा दिला आहे आपल्याला गिवन मॅट्रिक्स आणि त्याच्यावरती आपण ॲप्लाय करणार आहोत पहिलं ऑपरेशन. ॲप्लाइंग C3 प्लस ट्वाईस C2. C3 प्लस ट्वाईस C2. बघा, ऑपरेशन कोणावरती आहे, C3 वरती. बरोबर, जो पहिला असतो त्याच्यावरती ऑपरेशन, म्हणजे C1 आणि C2 ॲज इट इज येईल. मग C1 आहे 1 2 3 आणि C2 आहे -1 1 3. आता 1 वरती बघा, 3 वरती काय फरक पडतो, C3 म्हणजे 3 आणि ट्वाईस C2. बरोबर आहे, 3 आणि इथे 2 टाइम्स C2 म्हणजे -2. -2 प्लस 3 किती येतो आहे, -1. इथे येणार -1. बघा, पुढे C3ची व्हॅल्यू आहे 0 आणि 2 टाइम्स C2 म्हणजे 0 प्लस 2. बरोबर आहे, म्हणजे इथे येणार 2. नंतर C3ची व्हॅल्यू आहे 1 प्लस ट्वाईस C2. ट्वाईस C2 म्हणजे किती, 6. 6 प्लस 1 7. 6 प्लस 1 7. हा आला आपला A इक्विवॅलन्स. ठीक आहे, ऑपरेशन केल्यानंतर. आता पुढचं ऑपरेशन बघा, पुढचं ऑपरेशन काय आहे, 3 टाइम R3. मग इथे अप्लाय करू. अप्लाइंग 3 टाइम R3. अप्लाइंग 3 टाइम R3. ऑपरेशन हे R3 वरती आहे, म्हणजे R2ला आणि R1ला कुठलाही फरक पडणार नाही. R2 आणि R1च्या ज्या एंट्री आहे त्या ॲज इट इज राहतील. बघा, मग R1ची एंट्रीज आहे 1 -1 -1 2 1 2 आणि 3 टाइम R3 करायचं आहे. बघा, 3 टाइम R3. 3 इंटू 3 9. 3 इंटू 3 9 आणि 3 इंटू 7 21. बघा, आता आपलं जे काही एक्झाम्पल नंबर 5 होतं आणि जे काही एक्झाम्पल इथे काहीतरी मिस्टेक झाल्यासारखं वाटतं मला. बघा, इथं C3ची व्हॅल्यू 3 आहे प्लस C2 म्हणजे -2 प्लस 3 प्लस 1. ओके. जे काही आपलं एक्झाम्पल नंबर 5 होतं त्याचाही ए इक्विवॅलन्स हा झाला होता आणि 6व्याचा सुद्धा तोच आला आहे. म्हणजे आपण काय कन्क्लूड केलं, बघा इथे म्हटलं व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम एक्झाम्पल 5 अँड 6. तर आपण काय कन्क्लूड केलं, एक्झाम्पल 5 आणि 6च्या व्हॅल्यू कशा आल्या, सेम आल्या. म्हणजेच काय की आपण दिलेल्या मॅट्रिक्सवरती कुठलेही रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन घेतले, सेम रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन घेतले तर त्याच्यावरती कुठलाही फरक पडत नाही आहे, हे आपण याच्यातून कन्क्लूड केलं. ठीक आहे. आता बघू एक्झाम्पल नंबर 7. म्हणजेच आपण इथे काय म्हणू शकतो की एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, जो आपण काही एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन घेतो, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ही कशी आहे. बघा, 5व्या एक्झाम्पलमध्ये आपण हे ऑपरेशन पहिल्यांदा घेतलं होतं आणि हे ऑपरेशन सेकंड नंबरला घेतलं होतं. बरोबर आहे. 6व्या एक्झाम्पलमध्ये काय केलं, हे ऑपरेशन फर्स्ट नंबरला घेतलं आणि हे ऑपरेशन सेकंडला. म्हणजे आपण काय म्हणणार की एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हे कसं आहे, कम्युटेटिव्ह आहे. कसं आहे, कम्युटेटिव्ह. बरोबर ना. पहिलं ऑपरेशन दुसऱ्या नंबरला घ्या किंवा दुसरं ऑपरेशन पहिल्या नंबरला घ्या
व्हॅल्यू काय आली आहे सेम, म्हणजे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हे कम्युटेटिव्ह आहे. ठीक आहे, हे आपण इथून कॉन्क्लूड करायचं आहे. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर 7 बघू आता. बघा एक्झाम्पल नंबर 7 दिलं आहे आपल्याला, यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन ऑन, हा मॅट्रिक्स दिला आहे 1 2 3 4 आणि याच्यावरती ऑपरेशन काय करायचे टू कन्वर्ट इनटू ॲन अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. या दिलेल्या मॅट्रिक्सला आपल्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करायचं आहे. ठीक आहे, मग अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, जो काही आपल्याला दिलेला मॅट्रिक्स असतो कुठल्याही ऑर्डरचा. ठीक आहे, दिलेला जो काही मॅट्रिक्स आहे आपला कुठल्याही ऑर्डरचा, या मॅट्रिक्सला अप्पर ट्रायंग्युलर करायचं म्हणजे काय बघा, समजा हा एक मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, आणि हा झाला त्याचा प्रिन्सिपल ॲक्सिस, बरोबर ना. इथे काहीतरी एंट्रीज असतील या पद्धतीने, आणि आपल्याला अप्पर ट्रायंग्युलर करायचं म्हणजे काय, या मॅट्रिक्सच्या जो काही प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खालचे जे काही एलिमेंट्स आहे, म्हणजे हे एलिमेंट्स बघा, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खालचे जे काही एलिमेंट्स आहे हे एलिमेंट्स आपल्याला झिरो करायचे आहे. काय करायचं आहे, हे एलिमेंट्स झिरो करायचे आहे. मग आपण त्याला म्हणणार अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे झिरो करताना वरचा एखादा 2 एलिमेंट झिरो झाला तरी फरक पडत नाही. इथे लक्षात, वरती मग तुमच्या ॲक्सिसचे एलिमेंट असो किंवा ॲक्सिसच्या वरचे एलिमेंट असो, एखादा 2 किंवा 2 4 झिरो झाले तर फरक पडत नाही, पण ॲक्सिसच्या खालचे मात्र सर्व एलिमेंट काय झाले पाहिजे, झिरो. ठीक आहे, ॲक्सिसच्या खालचे सर्व एलिमेंट काय झाले पाहिजे, झिरो. त्याला आपण म्हणणार अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे, बघू मग आपण आता जो काही मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे, जो काही मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे त्या मॅट्रिक्सचा डायगोनल म्हणजे हा आला 1 4, बरोबर आहे. मग 1 4च्या खाली फक्त एकच एलिमेंट आहे, कोण, 3. त्याला आपल्याला झिरो करायचं आहे. आपण दिलेल्या मॅट्रिक्सला ए मानून घेऊ. 1 2 3 4 दिलेल्या मॅट्रिक्सला काय केलं आपण, ए मानलं. मग बघा आपल्याला 3ला झिरो करायचं आहे. काय करायचं आहे, 3ला झिरो. आता 3ला झिरो करण्यासाठी तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन वापरा किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरा, काही फरक पडत नाही. बघा मग आता जर 3ला झिरो करायचं म्हणजे काय करणार आपण, ह्या 1मधून, बरोबर आहे, 1मधून काय करून ह्या 3ला झिरो करू शकतो. मग आपण R1 जो आहे आपला रो 1, याला जर 3ने मल्टिपल केलं, रो 1ला 3ने मल्टिपल केलं म्हणजे काय होतं बघा, 1ची व्हॅल्यू झाली 3ने मल्टिपल केल्यानंतर, मग हा 3 आणि हा 3 जर आपण मायनस केला तर काय होतं आहे, 0, बरोबर आहे. म्हणजे ऑपरेशन कोणावरती करणार, R2वरती. आणि काय ऑपरेशन करणार, हे बघा ऑपरेशन करणार R2वरती आणि ऑपरेशन करणार R2मधून 3 टाईम R1 वजा करणार. येते लक्षात, ऑपरेशन करणार R2वरती, काय ऑपरेशन, R2 जो आहे त्याच्यामधून 3 टाईम R1 वजा करणार. म्हणजे R2ची व्हॅल्यू आपली आहे 3 आणि 3 टाईम R1 म्हणजे बरोबर इथे आला 1, 1 × 3 म्हणजे 3, 3 - 3 होणार 0. ठीक आहे, बघा मग ए इक्विवॅलन्स टू R2वरती ऑपरेशन करतो आहे म्हणजे R1 आला ॲज इट इज. R2ची व्हॅल्यू आहे 3 - 3 टाईम R1 म्हणजे 3 × 1 म्हणजे इथे आला 0. त्यानंतर R2ची व्हॅल्यू आहे 4, 4 - 3 टाईम 2, बरोबर ना, 3 टाईम 2 म्हणजे झाला 6 म्हणजे 4 - 6 तिथे आला -2. ठीक आहे, या पद्धतीने हा आला आपला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे, आणि ऑपरेशन केलं आपण R2वरती केलं, R2 - 3 टाईम R1. ठीक आहे, आता बघूया एक्झाम्पल नंबर 7 झालं. आता बघा एक्झाम्पल 8. एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला, कन्वर्ट मॅट्रिक्स दिला आहे 1 - 1 2 3 इनटू ॲन आयडेंटिटी मॅट्रिक्स बाय सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. हा जो काही मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्सला आपण रो ट्रान्सफॉर्मेशनच्या यूज करून काय करायचं आहे, आयडेंटिटी. ठीक आहे, दिलेल्या मॅट्रिक्सला ए मानून घेऊ आपण, -1 2 3. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय, 11th झालं आहे आपलं सर्व. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय, जो काही स्क्वेअर मॅट्रिक्स असतो, कुठलाही स्क्वेअर मॅट्रिक्स. ठीक आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स हा पहिले स्क्वेअर असावा लागतो. मग ह्या स्क्वेअर मॅट्रिक्सच्या फक्त डायगोनल एंट्रीज ह्या नॉन झिरो असतात. फक्त
डायगोनल एंट्रीज ह्या असतात नॉन झिरो, बाकी सर्व एंट्रीज काय पाहिजे, झिरो. ही गोष्ट लक्षात घ्या. डायगोनल एंट्रीज ह्या 1 पाहिजे, डायगोनल एंट्रीज काय पाहिजे 1 आणि अदर एंट्रीज काय पाहिजे 0. ठीक आहे. म्हणजे बघा 2ला 0 करायचं, -1लाही 0 करायचं आणि 3लाही 1 करायचं आहे. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा ऑपरेशन आपण घेणार या 2ला 0 बनवण्यासाठी. आता ऑपरेशन घेताना सुद्धा 11thला काही नियम्स दिलेले होते. दिलेल्या मॅट्रिक्सवरती समजा आपल्याला आयडेंटिटी बनवायचं असेल तर काय ऑपरेशन घ्यायला पाहिजे किंवा काय स्टेप्स होत्या, तर त्या स्टेप्स अशा होत्या बघा. थोडक्यात सांगतो मी. समजा हा आपला 3x3चा मॅट्रिक्स असेल, ABC DEF GHI. ठीक आहे. समजा असा मॅट्रिक्स आहे आपला. तर पहिल्यांदा सर्वात प्रथम ऑपरेशन असतं की हा जो ए आहे याला 1 बनवा. पहिलं ऑपरेशन काय की ए जो आहे त्याला 1 बनवा. आता इथे जो आपण 2x2चा मॅट्रिक्स आहे पण तिथे सुद्धा सेम ऑपरेशन आहे, इथेही 1 बनवायचा असतो. हा 1 ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे एक काम आपलं कमी झालं. त्याच्यानंतर दुसरं ऑपरेशन असतं की या डीला 0 बनवा. नंतर तिसरं काम असतं की जीला 0 बनवा. ठीक आहे. मग आता डीला आणि जीला 0 बनवताना ह्या एचा यूज करायचा असतो. बरोबर. इथे 1 असतो, मग 1ने इथे 3 असेल तर 3 × 1 मायनस करायचं, तसंच इथे. ठीक आहे. आता ह्या दोघी 0 झाल्यानंतर पुढचं ऑपरेशन असतं ईवरती. पुढचं ऑपरेशन असतं ईवरती. आणि ईवरती काय ऑपरेशन घ्यायचं की याला 1 बनवायचं. काय करायचं, पहिल्यांदा ईला 1 बनवायचं. मग हा E1 झाल्यानंतर या ईचा यूज करून याला 0 बनवा, याला 0 बनवा. ठीक आहे. नंतर हे दोघी 0 झाले की या आयला, जो काही आय आहे म्हणजे डायगोनल एंट्रीज ज्या आहे त्या पहिल्यांदा 1 बनवायच्या. ठीक आहे. आयला 1 बनवलं की मग सीला 0 बनवा, एफला 0 बनवा. ठीक आहे. ही स्टेप होत्या. म्हणजे बघा इथे सुद्धा आपण काय करणार, जो आपला पहिला एलिमेंट आहे ज्याची पोझिशन 1 1 आहे तो ऑलरेडी 1च आहे. बरोबर. 1 1 पोझिशनचा एलिमेंट ऑलरेडी 1च आहे. म्हणजे आपल्याला 2ला काय बनवायचं आहे 0. मग 2ला 0 बनवण्यासाठी आपण ॲप्लाइंग करणार ऑपरेशन घ्यायचं आहे R2वरती आणि R2ला वजा करायचं आहे 2 टाईम R1 मधून. बरोबर आहे. R2ची व्हॅल्यू 2 आहे म्हणून याला 2 टाईम R1 मधून वजा केलं. बरोबर. 3 असती तर 3 टाईम R1 मधून वजा केलं असतं. ठीक आहे. मग आता इथे काय येईल, ए इक्विवॅलंट टू ऑपरेशन जर R2वरती आहे तर R1 ॲज इट इज येईल. R2ची व्हॅल्यू 2 आहे, 2 वजा केला 2 टाईम R1 मधून, R1ची व्हॅल्यू 1 आहे, 2 - 2 आला 0. ठीक आहे. त्यानंतर इथे R2ची व्हॅल्यू 3 आहे, 3 मधून वजा करायचं 2 टाईम R1, R1ची व्हॅल्यू आहे -1 म्हणजे -1 - 2 झाला +2, +2 आणि R2ची व्हॅल्यू आहे 3 म्हणजे हा झाला 5. बरोबर आहे. इथे झाला 5. आता नेक्स्ट स्टेप काय आहे, पहिला कॉलम संपला, दुसऱ्या कॉलमचा डायगोनल 1 करायचा. दुसऱ्या कॉलमचा डायगोनल एंट्रीज 1 करायच्या. म्हणजे जो काही 5 आहे त्याला पहिल्यांदा 1 करायचं. मग 5ला 1 करायचं म्हणजे काय करायचं, ऑपरेशन कोणावरती, रो ट्रान्सफॉर्मेशन म्हटलं आहे बघा. म्हणजे रोवरती ऑपरेशन येईल, म्हणजे ऑपरेशन येणार R2वरती आणि 5ला 1 बनवायचं म्हणजे R2ला 5ने भागायचं. बरोबर. R2ला काय करायचं 5ने भागायचं, 1/5 टाईम R2. मग ऑपरेशन जर R2वरती आहे तर R1वरती काही फरक पडणार नाही आहे. बरोबर आहे. R1वरती काही फरक पडणार नाही. मग R2ला 1/5 करायचा, 0 × 1/5 0च येणार आहे. 1/5 × 5 इथे येणार 1. बरोबर आहे. म्हणजे बघा डायगोनल एंट्रीज 1 आली आपली. आता डायगोनल एंट्रीज 1 आल्यानंतर बाकीच्या एंट्रीज काय करायच्या 0 कॉलमच्या, जो आपण डायगोनल 1 केलं त्याच्या कॉलमच्या एंट्री 0 करायच्या. म्हणजे आपल्याला आता इथे 0 करायचं आहे, -1ला काय करायचं आहे 0. म्हणजे आपण ऑपरेशन कोणावरती घेणार R1वरती. बरोबर ना. R1वरती, कारण का R1ची एंट्री 0 करायची आपल्याला. मग R1वरती जर ऑपरेशन घेतो आहे आपण म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बघा, R1 + R2 करावं लागेल. बरोबर आहे. 1 + -1 किती होणार 0. म्हणजे काय करावं लागेल R1 + R2. ए इक्विवॅलन्स टू, मग R1ची व्हॅल्यू 1 + 0 म्हणजे पहिली एंट्री 1च येणार.
R1ची व्हॅल्यू -1 + 1 बरोबर ना. R1 R2ची ॲडिशन -1 + 1 काय येईल 0 आणि ऑपरेशन R1 वरती होतं. R2 ॲज इट इज राहील. ठीक आहे, झाला आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स. या पद्धतीने आपण करू शकतो. दिलेल्या कुठल्याही मॅट्रिक्सला बाय रो ट्रान्सफॉर्मेशन आयडेंटिटी बनवता येतं. ठीक आहे. एक्झरसाइज 2.1चं लास्ट एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 9. ट्रान्सफॉर्म एक मॅट्रिक्स दिला आहे आणि याला बनवायचं आहे इंटू अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बाय सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून दिलेल्या मॅट्रिक्सला काय करायचं आहे, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. मग दिलेल्या मॅट्रिक्सला आपण ए मानून घेऊ. ठीक आहे. 1 -1 2 2 1 3 आणि 3 2 4. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय की डायगोनल जो आहे त्या डायगोनलचे खालचे एलिमेंट बनवायचे आपल्याला 0. बरोबर आहे. डायगोनलच्या खालचे एलिमेंट काय करायचे 0 बनवायचे. ओके, बघू मग. आता बघा, पहिला जो आहे एलिमेंट तो ऑलरेडी 1 दिला आहे आपल्याला. येथे 1 आहे म्हणजे हे 2 0 बनवायला सोपे जाईल. म्हणजे बघा, आपल्याला 2ला 0 बनवायचं आहे म्हणजे ऑपरेशन घ्यायचं आहे R2 वरती. अप्लाइंग R2 वरती ऑपरेशन येईल आणि R2 मधून बघा इथे 0 बनवायचं आहे म्हणजे R2 मधून 2 टाईम R1 वजा करायचं. बरोबर. 2 टाईम R1 म्हणजे 2 - 2 2 टाईम R1. ठीक आहे. आणि सेम टाईम आपण बघा R3 वरती पण ऑपरेशन घेऊ शकतो. काय ऑपरेशन घेऊ शकतो, एकाच वेळेस 2 ऑपरेशन घेऊ आपण. अप्लाइंग ऑपरेशन घेणारे आपण R3 वरती आणि ऑपरेशन घेणारे R3 मायनस. इथे 3 आहे म्हणजे 1ला 3ने मल्टिपल करायचं आणि सबट्रॅक्शन करायची. 3 टाईम R1. ठीक आहे. बघा मग पहिल्यांदा R2 वरती ऑपरेशन. R1 बघा, R1ला काहीच फरक पडत नाही. ऑपरेशन आपण R2 आणि R3 वरती घेतोय म्हणजे R1 जो आहे तो ॲज इट इज राहील. ठीक आहे. R2 वरती ऑपरेशन आहे R2 - 2 टाईम R1. R2ची व्हॅल्यू आहे 2 - 2 टाईम R1 म्हणजे 2 - 2 काय होणार 0. इथे येणार 0. त्याच्यानंतर बघा 1 इथं -2 टाईम R1 -2 आणि -1 म्हणजे +2. बरोबर आहे. +2 आणि हा +1 म्हणजे झाले 3 म्हणजे इथे येणार 3. त्याच्यानंतर 3 बरोबर ना. R2ची व्हॅल्यू आहे 3 - 2 टाईम R1 म्हणजे -4. 2 × 2 झाला 4. ही मायनस साईन म्हणजे -4 + 3 म्हणजे इथे येणार -1. इथे येणार -1. त्यानंतर नेक्स्ट ऑपरेशन बघा R3 वरती ऑपरेशन आहे. R3 मधून 3 टाईम R1 वजा करायचा. R3ची व्हॅल्यू आहे 3 - 3 टाईम R1 म्हणजे -3 म्हणजे इथे आला 0. ठीक आहे. पुढे बघा R3 म्हणजे 2 - 3 टाईम R1 म्हणजे 2 - 3 टाईम R1 म्हणजे -3. 3 + 2 काय होणार आहे ते 5. इथे येणार 5. त्याच्यानंतर R3ची व्हॅल्यू 4 आहे बघा. R3ची व्हॅल्यू 4 - 3 टाईम R1 म्हणजे -3 × 2 -6 + 4 -2. हे आलं आपलं हे दोघे ऑपरेशन. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा हे दोघे एलिमेंट 0 आले. आपल्याला डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 करायचे म्हणजे 5ला सुद्धा काय करायचं आहे 0. मग 5ला 0 करण्यासाठी काय ऑपरेशन घ्यावं लागेल बघा. 5ला 0 करण्यासाठी ऑपरेशन. आता ऑपरेशन या सेकंड कॉलमला ऑपरेशन घेताना आपल्याला या एलिमेंटचा यूज करायचा असतो. बरोबर ना. हे दोघे एलिमेंट 0 बनवायचे असतील तर या कॉलमचा या एलिमेंटचा यूज करायचा. म्हणजे आता आपल्याला अप्लाय करायचे R3 वरती. बरोबर आहे. ऑपरेशन करायचं आहे R3 वरती आणि यूज करायचा आहे R2चा. बघा मग R3ची व्हॅल्यू आहे 5. मग 5ला 0 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे कशाने मल्टिपल करावं लागेल जेव्हा 0 होईल आपला बोला 5/3ने. कशाने 5/3ने. इथे जर आपण 5/3 घेतला बघा R2ला मल्टिपल केलं 5/3 तर इथे काय होणार फक्त राहणार -5. बरोबर ना.
3 कॅन्सल होऊन जाईल, काय राहील -5 आणि मग आपण या दोघांची काय करणार ॲडिशन. या दोघांची जर ॲडिशन केली तर ती 0 होऊन जाईल. बघा मग काय येतं आहे एवरती ऑपरेशन करणारे आपण कॉलम रो पहिला ॲज इट इज राहील. ठीक आहे. ऑपरेशन कोणावरती करतो आहे तिसऱ्यावरती म्हणजे दुसरा रोसुद्धा ॲज इट इज राहील. ठीक आहे. आणि तिसरा बघा मग आता काय होतं आहे R3 वरती -3 बघा R3ची व्हॅल्यू सॉल्व करून दाखवतो मी. R3ची व्हॅल्यू आहे 5. ठीक आहे. -5/3 आणि R2ची व्हॅल्यू किती आहे 3. बरोबर आहे. हे 3 कॅन्सल आणि 5 - 5 किती आला 0 म्हणजे इथे किती येणार 0. बघा हा ऑलरेडी 0च आहे. 0 आहे म्हणून इथे 0च येईल. इथे पण आला 0. ठीक आहे. आता इथे बघा इथे व्हॅल्यू किती आहे R3ची -2. ठीक आहे. हा आपला फॉर्म्युल्याचा मायनस. त्याच्यानंतर 5/3 आणि R2ची व्हॅल्यू किती आहे -1. किती येतं आहे बघा मग हा -2 इथं मायनसने मल्टिपल केले हे प्लस झालं. ठीक आहे. म्हणजे किती झाले हे -2 × 3 -6 + 5/3 म्हणजे आलं -1/3 -1/3. ओके. बघा कोणाला काही अडचण इथे लक्षात हे ऑपरेशन लक्षात आलं सर्वांच्या. R3 वरती ऑपरेशन आहे R3 - 5/3 R2 घेतला आपण 5/3 काय घेतलं तर इथे बघा 3 होता आपणला 3 घेतल्यामुळं हे कॅन्सल झालं म्हणजे इथे आला 1 आणि 1 त्याला आपण मल्टिपल केले थोडक्यात 5 नाही. मग इथे 5 जो आहे तो मायनस आहे आणि आपणला जो 5 तो प्लस आहे म्हणजे या दोघांची ॲडिशन काय येणार 0. ठीक आहे. बघा इथे करून दाखवलं मी कसं केलं ते. याप्रमाणे आपली एक्झरसाइज 2.1 इथे संपलेली आहे. एक्झरसाइज 2.1 इथे संपलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत एक्झरसाइज 2.2 बरोबर आहे. आणि आपलं टॉपिकचं नाव आहे इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्सच्या 2 मेथड आहे. एक आहे ॲड जॉईंट आणि दुसरी आहे ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मेशनचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व केले. याच मेथडने आपण इनव्हर्स फाइंड करणार आहे. ठीक आहे.